मॉर्निंग, वेलकम टू न्यानाली डुओ. आज मी पुण्याला आलेली आहे. आज म्हणजे कालच आलेली आहे मी, पण आज शूट करते आहे. काल मी खूप जास्त आजारी होते. मला सर्दी खोकला, थोडं बोललं तरी खूप जास्त खोकला येत होता. आत्ता पण आहेच थोडा, पण काल मी औषध घेतलेलं, सो आज थोडासा बरा आहे. मग आज ठरवलं आम्ही की आज आपण शूट करूयात. सो खूप छान ट्रिप झाली गाईज माझी. मी सगळ्या फॅमिली मेंबर्सला भेटले, मला खूप छान वाटलं. आणि दोन्ही देवस्थानाला आमचं दर्शन पण खूप छान झालं. आणि तिथं मी खूप पावसात भिजले होते. त्र्यंबकेश्वरला रेनकोट घातला होता, पण त्याआधी आम्ही खूप भिजलो होतो, मग त्याच्यामुळे मला असं सर्दी आणि ते जरा झालं होतं. पण आता झालं आहे बरं, आणि मी औषध वगैरे घेते आहे लवकर बरं व्हायला. सो आता आणि आज आम्ही शूट करतो आहे. सो लेट सी काय काय होते आज दिवसभरात. आणि आज जास्त करून तर मी आरामच करणार आहे, कारण मला बोलता येत नाही. मी आता खूप असं 2-3 मोठे घोट पाणी पिऊन मी हा व्हिडिओ शूट करते आहे, कारण माझ्या घशात खूप दुखतं आहे. आता भेटूयात परत. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यानाली डुओ. आज आम्ही परत एक मस्त ब्लॉग शूट करतो आणि आज तुम्हाला मी जरा वेगळ्या जागेवर दिसत असेल, कारण आज ब्लॉग मी खूप लेट चालू करते आहे. बिकॉज सकाळपासून सकाळ नाही, काल रात्रीपासून आमची इथे लाईटच नव्हती ड्यू टू रेन. आणि आता 2-3 दिवस झाले इतका पाऊस आहे ना, म्हणजे बाहेर जाता येत नाही आहे. मंदिरात सुद्धा जाता आलं नाही मला. काल मंगळवार होतं, तर मला जायचं होतं गणपतीच्या मंदिरात, बट तिथेही जाता आलं नाही, एवढा पाऊस आहे. सो लाईट गेलेली होती, फोन चार्ज नव्हता. सो ह्या सगळ्या कारणांमुळं मी आज लेट ब्लॉग चालू करते. आणि तुम्ही पाहू शकता लॅपटॉप. सो थोडंसं नाही का चालू होतं माझं काहीतरी थोडंसं सर्चिंग प्रोसेस. गणपती बाप्पा येत आहेत, सो त्यांचे डेकोरेशनची आयडिया. आता आज मला साफसफाईसुद्धा करायची आहे एका रूमची. व्हेरी वर्क. सो आज मी परत सिरियल बघते जेवताना. 2-3 दिवस झाले मी बघितलीच नव्हती, मिस केलं मी या सिरियलला. आता मला छान जेवण जाईल आज की या सिरियलमुळे. सो आता झालं आहे माझं जेवण, आणि आज कंटिन्यू पाऊस चालू आहे. सो आता मी थोडंसं हे करते जे काय माझं चालू आहे ते. त्यानंतर ना कोथिंबीर खूप सारी आणली. सो असं आमचं चालू होतं की आज वड्या बनवू. सो मी जर बनवलेलं त्याचे क्लिप्स काढेल. आता सध्या तरी मी क्लिनिंग करणार आहे एका रूमची. त्यानंतर मग मी तुम्हाला परत भेटते आणि तुम्हाला अपडेट देते की मी वड्या बनवणार आहे की नाही. पहाटेपासून पाऊस चालू आहे आज, आणि इतकं वातावरण थंड झालं त्याच्यामुळं मला अजून हे होतं आहे घशात, आणि माहीत नाही आता कधी थांबेल. आणि 23-24 तारखेपर्यंत असंच पाऊस आहे असं सांगितलं आहे. इतका जोरात पाऊस आहे पहाटेपासून की बाहेर तर कुठं जाता येतच नाही आहे. वरून थंडी पण वाजते मला. आणि मी खूप वेळ झाला सिरियल बघत होते जेवल्यावर, पण जेवायचं ताट पण माझं इथंच होतं. मी आत्ता आत नेऊन ठेवलं, कारण एकदा ही सिरियल बघायला लागली ना असं अडकल्यासारखंच होतं त्या सिरियलमध्ये. सो आता मी थोडासा अभ्यास करणार आहे, कारण 2-3 दिवस काही झालंच नाही माझा. मग आता मी थोडा अभ्यास करणार आहे. माझा आवाज, मला जोरात बोलताच येत नाही आहे. हॅलो. सो आता झालं आहे माझं जे काही काम, जे काही ते मी शोधत होते डेकोरेशनचं वगैरे ते सगळं. आणि आता मी जेवण करणार आहे, बिकॉज मला खूप भूक लागली, प्रचंड जोरात भूक लागली. सो आता मी जेवणार आहे. जेवण झाल्यावर मग मी कोथिंबीरच्या वड्या, म्हणजे ते काय ना तयारी केली पाहिजे ना, डायरेक्ट आपण बनवू नाही शकत. सो मग मी एक 3-4 वाजता बनवायला चालू करेल मे बी. सो मी त्याचेही क्लिप्स काढेल. आज कोथिंबीरची वडी आणि अजून एक गोष्ट बनवणार आहे, ते मी दाखवेल तुम्हाला. यावेळी मी विसरणार नाही दाखवलंच. आणि बुक पण रीड करणार आहे आज, बिकॉज आय एम गेटिंग इंटरेस्ट इन दॅट. सो चला आता जेवते, मग परत तुम्हाला भेटते वडी बनवताना. आणि ना माझं फेस बघा तुम्ही, अख्खं सुजलं आहे, आणि माझे डोळे पण खूप बारीक बारीक झालेत, आणि माझं डोकं पण खूप जास्त दुखत होतं, म्हणून मी तेल लावून वेणी घातली आता जरा. आणि ना असं खूप जास्त दुखतं आहे माझं डोकं, ठण असं आयब्रो वगैरे. सो आता मला ना झोपायची खूप जास्त गरज आहे. सो मी आता झोपते आहे, आणि माझी भगवद्गीता पण वाचायची आहे. मी ती आजपासून रिझ्यूम करेल, कारण 2-3 दिवस नाही जमलं.
सो आज रात्री वाचेल मी भगवद्गीता. आणि मी असं होतं आहे माझं, मला कंट्रोलच होत नाही खोकला. सो आत्ताच मी औषध पिले. मग आता मी झोपते थोड्या वेळ, संध्याकाळी परत भेटू आपण. हॅलो गाईज, मी आज बनवते कोथिंबीर वडी. मी तुम्हाला दाखवते मी त्याच्यासाठी तयारी काय काय केली आहे. सो हे आहे 2 पीठ घेतलेत मी. एक आहे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. त्यानंतर मी हे बनवले म्हणजे ह्याच्यामध्ये जिरे पूड, हळद, लाल मिरची पावडर ते, आणि आपलं त्यानंतर हे वाटण आहे मिरचीचं आणि लसूणचं. आणि ही कोथिंबीर मी कापून धुवून ठेवली आहे. स्वतः हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करणार. अरे या चम्मच नको, हे अख्खंच टाकायचं आहे. मी हे मेजरमेंट घेऊनच आणलं होतं. सो आता मी बनवते वड्या आणि तुम्हाला दाखवते. काहीच वड्या तयार आहेत, मस्त झालेत. वास पण म्हणजे सुगंध छान येतो आहे. आणि आता त्यांना थंड व्हायला ठेवले, त्यानंतर त्यांना तळणार. मे बी मम्मी तळेल संध्याकाळी. तळल्यानंतर तरी झटपण मी दाखवेल. मी दरवेळी विसरते. मी आळूची वडीच्या वेळी पण विसरले होते मी, नंतर तुम्हाला सांगितलं छान झाली. बट यावेळी मी विसरणार नाही आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. सो झालेत आता कोथिंबीरचे वडे. ह्यांना मी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे जेणेकरून त्यांची बाइंडिंग जे ते अजून अशी स्ट्रॉंग होऊन जाईल. कट करताना प्रॉपर कट होतील. हे माझ्या मम्मीची आयडिया आहे. सो चला आता दाखवणार मी आज वडी. काही झालं तरी मी दाखवणार. सो मी उठली आता आणि अजून पण जोरात पाऊस चालूच आहे आणि माझा घसा पण अजून थांबलेला नाही आहे. सो मी आता माझ्यासाठी कॉफी करते गरम. मग मी ती कॉफी पिते आणि मम्मी पप्पा पण येतील आता. मग परत भेटूयात. कॉफी इज रेडी. आणि कॉफी पिलं मला खरंच थोडंसं बरं वाटतंय. आणि मी आता थोड्या वेळाने अजून काहीतरी असंच गरम पिल, ज्याने मला थोडं बरं वाटेल, अजून घसा रिलीफ होईल. बघूयात. गाईज गुड इव्हनिंग. आणि मला आज असंच इच्छा होती की म्हणजे मी स्वयंपाक करते, तर मला असं वाटलं की गोडमध्ये मी आज रसमलाई बनवू फर्स्ट टाईम, आणि ते पण विदाऊट मम्मी, ते मेने. सो मी ट्राय करते आहे आणि मला माहिती आहे छान होणार आहे, कारण मी रेसिपी प्रॉपर बघून फॉलो करते. सो मी तुम्हाला दाखवते की मी काय काय केलं आहे. सो हे माझे रसमलाईचे गोळे बनत आहेत. त्यानंतर इथं मी साखर जी आहे ती विरघळायला ठेवली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे आपली मलाईसारखं, म्हणजे ते ज्याच्यामध्ये ते एंडला टाकतात ना, ते तयार आहे. सो आता मी पटकन रसमलाई बनवते आणि तुम्हाला दाखवते. आता मी थोडी बाहेर जाऊन बसते आणि थोडासा टी व्ही बघते. काय होतं, टी व्ही बघितलं ना मग हे दुखण्याकडं जरा कमी लक्ष जातं. आणि अजून पण माझा आवाज असा जोरात येतच नाही आहे. काढा प्यावा लागणार आहे. बघूयात. गाईज रसमलाई मी फर्स्ट टाईम बनवली आहे, तरी पण छान आहे. आणि मी कलर वगैरे काही ॲड नाही केलेला, नॉर्मल ही, म्हणून ही अशी जराशी व्हाईट दिसते, येल्लो नाही दिसत आहे. हे बघा कोथिंबीर वड्या एकदम मस्त क्रिस्पी झाल्यात आणि आम्ही ह्याला शॅलो फ्राय केलेत तव्यावरतीच. एवढ्या पावसात माझी बिग बास्केटची ऑर्डर आली होती, मी घ्यायला बाहेर आले होते आता, आणि जराशी भिजलेच आहे. आता पटकन आज जाते. सो गाईज डन फॉर द डे. आणि मी आत्ता वर आले होते, मला भगवद्गीता वाचायची होती, पण मी नाही वाचली आज, कारण माझा घसा खूप जास्त दुखतो आहे. सो मी आता झोपणार आहे औषध घेऊन. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड, बाय. हॅलो. सो तुम्ही लास्ट क्लिपमध्ये पाहिलंच असेल मी जे काही बनवलं होतं, रसमलाई आणि ते कोथिंबीर वडी वगैरे ते दाखवलं. झालं आता जेवण वगैरे मस्त झाले होते आणि मी ते परत नक्की ट्राय करेल. सो इट्स टाईम टू स्लीप. आणि आज मी हे बघा ऑलमोस्ट माझी रीड करून झाली आहे, लाईक 200 पेजेस झालेत, थोडेच राहिलेत आता. ते मी उद्या परवापर्यंत संपून टाकल, मग बघू नवीन काहीतरी रीड करता येईल. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आणि आता ही बुक वाचत वाचत मी सुद्धा झोपते. बाय.